नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे महान नर्सिंग यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जालना जिल्ह्यातील संपूर्ण BSc नर्सिंगचे कॉलेज, त्या कॉलेजबद्दल संपूर्ण माहिती, कॉलेजचा कोड, कॉलेजचा पत्ता, कॉलेजची लोकेशन आणि त्यानंतर त्या कॉलेजचे कॉन्टॅक्ट नंबर, इनटेक कॅपॅसिटी आणि कॉलेजचा टाईप, वेदर कॉलेज गव्हर्नमेंट आहे का सेमी गव्हर्नमेंट आहे का प्रायव्हेट आहे। आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे या संपूर्ण कॉलेजपैकी तुम्ही कोणते कॉलेज सिलेक्ट करा आणि तुमची पूर्णपणे काउन्सलिंग करण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये मी करणार आहे। तर व्हिडिओ सुरू करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, जालना जिल्ह्यामध्ये BSc नर्सिंगचे एकूण 5 नर्सिंग कॉलेज आहे। त्यामध्ये तुम्हाला दिसत असतील टोटल BSc नर्सिंग कॉलेज इन जालना 2025। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या व्हिडिओमध्ये फर्स्ट व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा, कारण मी संपूर्ण महाराष्ट्रातील MH नर्सिंग CETबद्दल माहिती घेऊन येत असतो आणि महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांमधील असणारे जे काही BSc नर्सिंग कॉलेज आहे त्याबद्दल एक व्हिडिओ मी अपलोड करत आहे। तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा। तर सर्वात प्रथम जे कॉलेज आहे ते आहे गव्हर्नमेंट BSc नर्सिंग कॉलेज जालना। त्यामध्ये तुम्हाला स्क्रीनवरती शो होत असेल की ज्या कॉलेजचा कोड आहे 9285। कॉलेजचा ॲड्रेस बघा, सर्वे नंबर 488, गव्हर्नमेंट हॉस्पिटल कॅम्पस जालना। बघा, जालन्याच्याच गव्हर्नमेंट हॉस्पिटल कॅम्पसमध्ये GMC BSc नर्सिंगचं कॉलेज ओपन झालेलं आहे। त्यांचा टेलिफोन नंबर आणि ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबरमध्ये आणि या स्क्रीनवरती दिसत असेल। त्यानंतर बघा, इनटेक कॅपॅसिटी या कॉलेजची आहे 50 आणि कॉलेजचं जे टाईप आहे हे गव्हर्नमेंट आहे। ज्या विद्यार्थ्यांना 90% किंवा 85%च्या वरती मार्क असतील, नक्कीच त्यांनी जालना येथील गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजला अप्लाय करावे आणि जे मराठवाडा किंवा विदर्भ भागातील जालना जवळील विद्यार्थी असतील त्यांनी तर पहिले या कॉलेजचा प्रेफरन्स नंबर टाकावा। त्यानंतर बघा, दुसरं महत्त्वाचं कॉलेज आहे वसंतराव नाईक इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग। हे कॉलेज बिहाइंड नूतन विद्यालय कॅम्पस ओल्ड जालनाच्या जवळ आहे। बघा, कॉलेज कोड आहे 9323। हे कॉलेजसुद्धा खूप जुनं कॉलेज आहे। टेलिफोन नंबर तुम्हाला स्क्रीनवरती शो होत असेल। इनटेक कॅपॅसिटी आहे विद्यार्थी मित्रांनो 40 आणि कॉलेज जे टाईप आहे ते प्रायव्हेट आहे। बघा, इनटेक कॅपॅसिटी म्हणजे की किती प्रमाणामध्ये विद्यार्थी या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकता। त्यानंतर बघा, तिसरं महत्त्वाचं कॉलेज आहे मदर हव्वा कॉलेज ऑफ नर्सिंग। हे फक्त मुस्लिम मायनॉरिटी म्हणजे मुस्लिम जे कॅन्डिडेट आहे त्या विद्यार्थ्यांसाठीच हे कॉलेज ओपन झालेलं आहे। या कॉलेजचा कोड आहे 9323 आणि हे जे कॉलेज आहे संभाजीनगर जालना रोड आणि जिल्हा जालना येतो। तर कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील आणि इनटेक कॅपॅसिटी आहे विद्यार्थी मित्रांनो 50 आणि फक्त मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी। त्यानंतर बघा, कॉलेज टाईप हे सुद्धा कॉलेज काय आहे मित्रांनो, प्रायव्हेट आहे। त्यानंतर बघा, कॉलेज कोड 9374 असणारं ओजस कॉलेज ऑफ नर्सिंग हे कॉलेज जालन्यामध्ये पडते। गट नंबर 159, रोहनवाडी रेवगाव रोड जालनामध्ये हे कॉलेज स्थित आहे। त्यानंतर टेलिफोन नंबर, ईमेल ID आणि वेबसाईट तुम्हाला स्क्रीनवरती शो होत असेल। त्यानंतर बघा, इनटेक कॅपॅसिटी 50 आणि हे कॉलेजसुद्धा प्रायव्हेट आहे। त्यानंतर लास्ट वन कॉलेज आहे जालना जिल्ह्यातील लेट डॉक्टर सुभाषराव ढाकणे कॉलेज ऑफ BSc नर्सिंग। हे कॉलेज रोहनवाडी आणि हे जालन्याला रोहनवाडी इथं स्थित आहे। या कॉलेजचा कॉलेज कोड आहे 9376 आणि टेलिफोन नंबर, वेबसाईट आणि ईमेल ID तुम्हाला स्क्रीनवरती शो होत असेल। तर हे कॉलेजसुद्धा विद्यार्थी मित्रांनो प्रायव्हेट आहे आणि यामध्ये सुद्धा इनटेक कॅपॅसिटी ही 50 आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जे उर्वरित 4 प्रायव्हेट नर्सिंग कॉलेज आहे या कॉलेजमध्ये 100% तुम्हाला ॲडमिशन मिळू शकते, स्कॉलरशिपसुद्धा मिळू शकते आणि जे आरक्षित आणि अआरक्षित विद्यार्थी आहे आणि विद्यार्थिनी आहे, स्पेशली ज्या मुली आहे त्यांना 100% जे फी आहे ती माफ झालेली आहे, फक्त ओपन कॅटेगरी वगळता। तर अशा विद्यार्थ्यांनी नक्की जालना येथील प्रायव्हेट नर्सिंग कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकता। तर यामध्ये तुम्हाला एक गव्हर्नमेंट कॉलेज आणि बाकीचे 4
BSc नर्सिंगचे प्रायव्हेट कॉलेज जालन्यामध्ये उपलब्ध आहे. तर एकंदरीत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जालना जिल्ह्यातील 5 BSc नर्सिंग कॉलेजबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातील BSc नर्सिंग कॉलेजबद्दल माहिती हवी असेल तर नक्की तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, त्यावरती मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. आणि खूप साऱ्या जिल्ह्यांबद्दल मी व्हिडिओ अगोदर बनवलेले आहे, ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना जालना या जिल्ह्यामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की त्यांना शेअर करा. धन्यवाद.